बघा बाळांनो, असे गरमागरम खमंग रामलाडू आज चुलीवर अगदी पारंपरिक पद्धतीने रामलाडू बनवणार आहोत. शेवटपर्यंत नक्की बघा. उद्या सकाळी खमंग रामलाडू करूया. मूग आणि चना डाळ रात्रभर छान भिजली की लाडू मस्त मऊ आणि कुरकुरीत होतात. आजी, काय ग, एवढी तयारी रात्रीच करून ठेवलीस? उद्या काय खास बनवणार आहेस? अगं गंगा, उद्या आपण गरमागरम रामलाडू करणार आहोत. या भिजलेल्या मूगडाळीबरोबर थोडी चणा डाळ वापरायची. सोबत कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं घालून चटणी बनवायची. वर किसलेला मुळा, चाट मसाला आणि कोथिंबीर टाकली की रामलाडूची चव अगदी अप्रतिम लागते. उद्या मीही तुला सगळी तयारी करायला मदत करणार. तुझ्याकडून अस्सल गावाकडचे रामलाडू शिकायची माझी खूप दिवसांची इच्छा होती. चल ग, आता झोपूया. डाळ रात्रभर छान भिजेल. सकाळी लवकर उठून सगळी तयारी करू. अगं, उद्या रामलाडू आहेत ना? मी सकाळी ताजी कोथिंबीर, पुदिना आणि मुळा शेतातून घेऊन येतो. चला, आज रामलाडूचा दिवस आहे. स्वच्छ अंगण म्हणजे घराची शोभा. आधी अंगण स्वच्छ, मग स्वयंपाक. आजी, शुभ सकाळ. मी आली. आज सगळी मदत मीच करणार. ये गंगा, आधी अंगणात सुंदर रांगोळी काढू, मग देवाची पूजा करून रामलाडूची तयारी सुरू करू. आजी, अशी रांगोळी काढली की अंगण किती सुंदर दिसतं. देवा, आजचा दिवस मंगल होऊ दे. आपल्या हातच्या रामलाडूंना सगळ्यांना पसंती मिळू दे. मी शेतातून ताजी कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या आणि मुळा घेऊन आलो. वाह, अगदी ताजं साहित्य आणलंस. आता याच साहित्याने खमंग रामलाडू आणि झणझणीत हिरवी चटणी बनवूया. बघ गंगा, डाळ छान फुगली आहे. आता पाणी पूर्ण निथळून घेऊ, मग जाडसर वाटायची. तेव्हाच रामलाडू मस्त फुलतात. आजी, पाणी किती घालायचं? जास्त नको घालू, थोडेच घाल. अगदी थोडंसंच पाणी घालायचं. पीठ जाडसर आणि घट्ट राहिलं पाहिजे. पातळ झालं तर रामलाडू छान फुलणार नाहीच. ही ताजी कढीपत्ता पण आणला. चटणीला आणि सुगंधाला भारी लागेल. बघा, पीठ 8-10 मिनटं छान फेटायचं. पीठ हलकं झालं की रामलाडू बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतात. याने रामलाडू आतून मऊ होतात. आजी, पीठ किती हलकं झालं. आता यात काय घालायचं? जास्त मसाले नकोत ग. मीठ, हिंग आणि जिरा. रामलाडूची खरी चव मूगडाळीतच असते. कढई तापली की सांग, मी तेल घालतो. तेल मध्यम गरम असलं पाहिजे. खूप गरम तेलात लाडू बाहेरून जळतील आणि आतून कच्चे राहतील. आजी, आता मी लहान लहान रामलाडू तेलात सोडते. किती छान गोल होत आहेत. मध्यम आचेवर तळले की रामलाडू बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतात. हां. काय सुगंध सुटलाय. गावभर रामलाडूचा वास पसरलाय. बघा, असा सोनेरी रंग आला की लगेच बाहेर काढायचे. जास्त तळले तर कडक होतात. ताजा किसलेला मुळा तयार आहे. आता रामलाडू अजूनच चविष्ट लागतील. रामलाडूची खरी मजा या ताज्या हिरव्या चटणीत आहे. आता वाढायला सगळं तयार झालं. आजी, किती सुंदर दिसतायत. आता चटणी घालू का?
भरपूर हिरवी चटणी घाल, त्यानेच खरवी चटणी घाल, त्यानेच खरी चव खुलते. आजी, आता मुळा आणि कोथिंबीर घातली, किती छान दिसतायत. थोडासा चाट मसाला आणि भाजलेली जिरेपूड घातली की राम लाडू अजून खमंग लागतात. वाह, बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ, अगदी बाजारात मिळतात त्याहून भारी झाले. आजी, किती मस्त चव. हे राम लाडू मी घरी नक्की बनवणार. गंगा, लक्षात ठेव, डाळ नीट भिजवणं, घट्ट पीठ आणि मध्यम आचेवर तळणं, हीच रामलाडूची खरी गुरुकिल्ली. धन्यवाद आजी, तुझ्याकडून शिकलेली ही पारंपरिक राम लाडूची रेसिपी मी आयुष्यभर जपेन. आजी, अजून एक वाढ ना. इतके चविष्ट झालेत की हातच थांबत नाही. खा गंगे, गरम असतानाच खायचे, तेव्हाच खरी चव लागते. आजी, राम लाडूंबरोबर थंड ताकही तयार आहे. तुम्हीही ही सोपी रामलाडूची रेसिपी घरी नक्की करून बघा. आवडली तर तुमच्या माणसांनाही खाऊ घाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आजीच्या अशाच गावाकडच्या रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. चल गंगा, आधी भांडी आवरू. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवलं की घरात लक्ष्मी नांदते. आजी, आज तुझ्याकडून राम लाडूच नाही तर घर आवरायची सवयही शिकले. काहीच वाया जाऊ द्यायचं नाही. जनावरांनाही आपला वाटा मिळालाच पाहिजे. देवा, आजचा दिवस आनंदात गेला, अशीच कृपा कायम राहू दे. आजी, पुढच्या वेळी तुझ्याकडून आणखी एक पारंपरिक गावाकडची रेसिपी शिकायची आहे. अगं गंगा, आपल्या गावात अजून कितीतरी जुन्या चविष्ट रेसिपी आहेत. एक एक करून सगळ्या शिकवेन. हो आजी, मी आता निघते. उद्या पुन्हा लवकर येते. नवीन रेसिपी शिकायला मला खूप उत्सुकता आहे. चूल विझवली, भांडी आवरली, आता उद्याच्या स्वयंपाकाची तयारी करू. आजची रामलाडूची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच गावाकडच्या पारंपरिक रेसिपीसाठी पुन्हा नक्की भेटा. साहित्य नीट जपून ठेवलं की दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करायला सोपं जातं. देवा, आमच्या घरावर आणि सगळ्या बाळांवर तुझी कृपा कायम राहू दे. आजीकडून शिकलेली ही रेसिपी मी घरी आईसाठी नक्की बनवणार. पुन्हा भेटूया एका नव्या गावाकडच्या पारंपरिक रेसिपीसह. तोपर्यंत आनंदात रहा. नमस्कार.